सामना स्टार्ट होतोय. 25 मिनिटांचा बेल आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला देण्यात येतोय. सध्याच्या घडीला बरोबर 2 वाजलेत आणि फिल्डिंग करणाऱ्या एसएन बॉयज मालीनगर टीमला सूचना आहे 25 मिनिटांच्या आत आपण 5 षटकांची इनिंग इथे कंप्लीट करायची आहे. सामना स्टार्ट होतोय ओपनिंग पेअर मैदानामध्ये. पंकज गंभीरराव जे आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्यांच्या साथीनं स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होतं बॅट्समन चंदू गोंधले. 3 गाव एक संघ 11 खेळाडू या संकल्पनेने आजच्या दिवसामध्ये प्रत्येक टीम मध्ये 3 गावांच्या खेळाडूंचा मिळून एक सुसज्ज सज्ज असा उभारण्यात आला आहे आणि ते 2 संघाच्या दरम्यान ही लढत पाहत आहेत. एसएन बॉय संभाजीनगर आणि दीदी 11 मालीनगर आणि त्यांच्या विरुद्ध संघ सज्ज झाल्या मैदानामध्ये बॅटिंग करता तो म्हणजेच मनु स्पोर्ट्स बोरगाव. गेम इज ऑन. अंपायर ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतो. सामना सुरू होतो आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता कॉमेडी बॉक्स इनकडून सुनील भंडारी यांना पहिलाच बॉल ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न 2 फिल्डर जज करत होते. अमोल कथोरे यांचे शर्तीचे प्रयत्न मिड विकेटला बट बॉल त्यांच्या हाताला घासून निघून जातो आणि या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा कंप्लीट करत असताना पहिल्याच बॉलवरती खातं खुलं करत असताना बॅट्समन चंदू गोंधली 2 धावा बॅटिंग करणाऱ्या मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाच्या खात्यात आणि संघाची धावसंख्या इथे धावफलकावरती अंकित झाली आहे. फलकाला शुभारंभ झालाय श्री गणेश झालाय तो म्हणजे चंदू गोंधले यांच्या बॅटच्या योगदानातून 2 धावा धावफलकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्लम स्ट्रोक. विकेट किपरच्या डोल्याला जरा दुखापत झाली आहे. 1 धाव तिथे मिळतीये. त्वरित पंचांना विनंती आहे आपण विचारणा करायची आहे. थोडेसे दुखापतग्रस्त जाणवत आहेत. विकेट किपर प्रमोद माळी. लास्ट मुवमेंटला बॅटच्या टू एंड वरती आदलला हा बॉल आणि त्यानंतर सरळ जाऊन आदललाय तो म्हणजेच विकेट किपरच्या अगदी डोल्याजवळ. पण जास्त चिंतेचा विषय नाही. आय एम विल फिट. आय एम रेडी फॉर मॅच दाखवून देतात त्या ठिकाणी प्रमोद माले आणि त्वरित पंचांनी मागली गेली ती म्हणजेच पाण्याची. 1 धाव या बॉलवरती अंकित झाली आहे आणि संघ सरकलाय तो 1 धाव्याच्या साथीनं फलकावरती. एकूण 3 या टोटल वरती. 3 रन ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. क्रिकेट म्हटलं की कुरुक्षेत्र आणि कुरुक्षेत्र म्हटलं की युद्धामध्ये छोट्या मोठ्या जखमा तर तुम्हाला होणारच आणि इथे दगडाला देखील देव होण्याकरता टाकीचा मार सोसावा लागतो. फुल टॉस बॉल ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. बॉलर्स बॅक ड्राईव्ह शॉर्ट मिडॉनच्या दरम्यान श्याम माली बॉल कव्हर करतील तोपर्यंत मिळालेली 1 धाव आणि 1 धाव्याच्या साथीनं संघ सरकलाय मनु स्पोर्ट्स बोरगाव या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत 4 या धावसंख्येवरती. 4 रन ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती चंदू ऑन साइडला लाजवाब स्ट्रोक. प्रॉपर टायमिंग शॉट. एक्स्ट्रुकेशन अतिशय चांगलं होतं. प्रिपेअर केलं या स्ट्रोक साठी स्वतःला चंदू यांनी आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर बट अंपायर सिग्नल हिट ओव्हर द लोप. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय चौकार. क्विक रिप्लाय फ्रॉम चंदू गोंधली. गोलंदाजाच्या वेगाचा पुरेपूर वापर केला या ठिकाणी. पॉवर ब्रेक स्ट्रोक चौकार येथे लगावत असताना 4 धावेच्या साथीनं संघाची टोटल धावसंख्या एकूण फलकावरती पुढे सरकते आणि अंकित होत त्या म्हणजेच एकूण 8 धावा. प्रत्येक बॉल वरती लाठी चार्ज करत असताना चंदू गोंधली आक्रमण करत असताना यावेळेला फुलर लेंथ होता. फटका गॅप मध्ये ऑन साइडला 2 फिल्डर्स डीप मधून प्रयत्न करतायत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर त्यांच्या मधून बॉल निघून जातोय बाउंड्री रोपच्या पलीकडे. चंदू गोंधले यांच्या बॅट मधून येतोय मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ करता हा लागोपाठचा दुसरा चौकार.
थँक्यू डीजे. ओपनर म्हणून फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत कामगिरी या मॅच मध्ये करत असताना बॅट्समन चंदू गोंदले लागोपाठचे 2 चौकारट्याच्या बॅटमधून आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती एकूण 12 या आकड्यावरती. फिल्डिंग मध्ये सातत्यानं चेंजेस करत असताना सध्याच्या घडीला सुनील भंडारी, या वेळेला स्विच इट टायमिंग होत नाहीये. लाऊड अपील झालं पंचांकडे अँड अंपायर सिग्नल बॉल इज ब्रश ओव्हर द आर्मिंग रूम आणि तेच पंच ते दाखवून देत आहेत. अँड डॉट बॉल सिग्नल. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. पहिलं षटक मैदानामध्ये संपलंय आणि धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या मनोज पोस्ट बोरगाव संघाची विकेट न गमावताना 12 धावा. चांगला स्टार्ट मिळालाय निर्धारित 5 षटकांच्या लढतीमध्ये. दोनही फलंदाज कॉन्फिडंट बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये करतायत. सामना महत्त्वपूर्ण आहे दोन्ही टीम करता. संघर्षमय सामना आहे. ठस्सन क्रिकेट, चुरस क्रिकेट काय असतं मैदानामध्ये ते प्रेक्षकांना या मॅचमध्ये अनुभवायला मिळेल. क्वालिटी अँड क्वांटिटी क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट काय असतं ते या मॅचमध्ये प्रेक्षकांना पाहायला अनुभवेल. प्रशांत माळी येत आहेत सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. फिल्डिंग करणारा संघ तुम्ही एका बाजूला पाहतायत एसएन बाय संभाजीनगर आणि त्याचबरोबर दिदी 11 मालीनगर आणि त्यांच्या विरुद्ध मनोज स्पोर्ट्स बोरगाव हा संघ बॅटिंग करतोय. दुसरं षटक सध्याच्या घडीला डावाचा प्रगतीपथावरती हायवे एंडचा सध्याच्या घडीला मागोवा घेत असताना गोलंदाज प्रशांत माळी बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मध्ये मिड विकेट. शॉर्ट फान लेगला फिल्डर, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर, थर्ड मॅन गल्ली बॅकवर्ड पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तयार होत असताना 30 यार्ड सर्कलमध्ये चांगले व्ह्यू रचना इथे संपादित केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. पहिलाच बॉल भन्नाट वेग ऑफ स्टिकच्या बाहेर पिच झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. हा बॉल जी उचली हवी होती ती उचली या बॉलला मिळाली नाहीये. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यष्ट्यांची समांतर उंचीनं हा बॉल सरळ निघून येतो विकेट किपर प्रमोद माळीच्या हातात आणि येतोय तो डॉट बॉल. या वर्षामध्ये चांगल्या रिदमना गोलंदाजी केली प्रशांत माळी यांनी. ॲक्युरेसी त्यांच्या स्पेलमध्ये पाहायला मिळते. कंट्रोल आहे ॲक्शनवरती. यावेळेला दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवर देखील प्रचंड गती, भन्नाट वेग, गतीचा महारथी प्रशांत माळी या बॉलवरती ते मात्र आपल्या वेगाची धमक दाखवून देतोय. तो म्हणजे स्ट्रायकिंगवरती बॅट्समन पंकज गंभीर रावला आणि येतोय तो लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. आउटसाइड ऑफ स्टिंग पिचिंग, एक्स्ट्रा बाउन्स आणि ही लाईन रीड करता येत नाहीये स्ट्रायकिंगवरती बॅट्समन पंकजला. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. कन्झर्वेटिव्ह डॉट डिलिव्हरीज बाय प्रशांत माळी. यावेळेला बाकफुट देऊन पूल करण्याचा प्रयत्न. 2 फिल्डरच्या मधनं बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस इट इज हा फ्लॅट पॅरलर स्ट्रोक अँड अंपायर सिग्नल इट्स आउट ऑफ द पार्क. हा षटकार. पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे तापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे तापोली. थँक्यू डीजे. मोठा ब्लास्ट तिसऱ्या बॉलवरती बॅट्समन पंकज गंभीररावच्या बॅटमधून हा षटकार आणि षटकाराच्या साथीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित होती ती म्हणजेच 18 धावा. GTClive.in या चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जॉईन झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 18. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग झाली. भरत माली होते इन ॲक्शन मध्ये. एक धाव तिथे कंप्लीट करत असताना बॅट्समन पंकज आणि टीमची टोटल या सिंगल धाव्याच्या साथीनं स्कोर कार्डवरती सरकते ती एकूण 19 या धावसंख्येवरती. स्टील 1 to go. स्ट्रायकिंगवरती आहेत चंदू. ह्या वेळेला बॅकफुट देऊन पूल करण्याचा प्रयत्न. मिसफील्ड. आउटफील्ड वेगवान. फाईन लेगचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे जितू तो बॉल कव्हर करतोय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. अगदी सहजरित्या या 2 धावा पूर्ण झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 30 यार्ड सर्कलमध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी सध्याच्या घडीला भरत माळी यांच्या वतीने आणि 2 धावा
या बॉलवरती कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या साथीने संघ पुढे सरकतोय. तो म्हणजेच मनू स्पोर्ट्स बोरगाव आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सरकली आहे 21. 21 धावा धावफलकावरती स्टील 1 टू गो. अजून मॅन्डेटरी पॉवर बेसच्या P2च्या दुसऱ्या षटकाचा एक बॉल शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंग एरियामध्ये सज्ज झालेत बॅट्समन चंदू. फुलर लेंथ होता ऑन साइडला गॅप मध्ये ढकललाय. प्रॉपर टायमिंग. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सरळ निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवरती बॉलला दाखवलाय बाउंड्री लाईनचा रस्ता. हा चौकार. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशीने हो कोणे गावी थँक्यू डीजे. तर 2 षटकांचा केले ते समाप्त झालाय. पॉवर प्ले मध्ये दर्जेदार सुरुवात. पहिल्याच विकेटसाठी 25 धावेची नाबाद भागीदारी ते बिल्डअप करत असताना बॅट्समन चंदू गोंदले आणि त्यांच्या साथीनं बॅट्समन पंकज गंभीरराव. 12.50 ची सरासरी फलकावरती पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोर कार्ड वरती एकूण धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या म्हणजे 25. 25 धावा धावफलकावरती. आउटफील्ड मध्ये सध्याच्या घडीला 5 फिल्डर डीप मध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑन आणि एक फिल्डर सज्ज होतोय तो म्हणजेच काऊ कॉर्नर रिजनला आणि एक्स्ट्रा कव्हर लेग फिल्डर डीप मध्ये. ऑन साइडला 4 फिल्डर तुम्ही पाहतायत बाउंड्री रोपच्या नजदीक आणि ऑफस्टिक कडे एक फिल्डर आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत आहेत SN बॉयज दीदी 11 मालीनगर संघाकरता बॉलर प्रमोद माली. सध्याच्या घडीला हे 3रं षटक डावाचा प्रगती पथावरती. 2 षटकांची ती एकूण धावसंख्या झाली ती 25. 25 रन ऑन द बोर्ड आफ्टर 2 overs विदाउट एनी लॉस. विकेट न गमावताना ही दर्जेदार सुरुवात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बालन्साने पाहायचं. 3 ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल ते म्हणजेच बॅटिंग करणारी मनोज स्पोर्ट्स बोरगाव टीम. 3रं षटक. पहिलाच बॉल प्रमोद. पहिलाच बॉल एक्स्ट्रा एफर्ट देत असताना या बॉलवरती सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ढकलला बॉल अँड बॅकवर्ड स्क्वेअर लेग अंपायर सिग्नल इट इज अ बीमर वेस्ट ऑफ हाईट. नो +1. एकूण 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि 2 धावेच्या साथीने संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित होते ती 27. 27 धावा धावफलकावरती. फ्री हिट कॉल फ्रॉम अंपायर. फ्री हिट बॉल वरती मोठा धमाका. चंदू गोंदलीच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग शॉट आणि बॉल सैगर निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखना ददीप्यमान दर्शनीय स्ट्रोक. षटकार. सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो. सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो. सांग तुझ्या मनानं काय करतय. थँक्यू डीजे. भर दिवसा आसमानातील तारे दाखवले बॉलर प्रमोद मालीला. बॅट्समन चंदू गोंदलीना त्याच्या अगेन्स्ट हा षटकार त्याने ते ठोकलाय आणि टीमची धावसंख्या 6 धावेनंतर स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते इन डबल डिजिट 33 रन ऑन द बोर्ड. या वेळेला लो व फुल टॉस ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. थायपॅडवरती आदळला हा बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्वीपर कव्हर डीप मधून फिल्डर जज करतोय कुणाल आणि जोपर्यंत बॅकअप देऊन चेंडू कव्हर करेल फेक करेल तोपर्यंत येतात एकूण 2 धावा. लेग बायचा इशारा होतोय पंचांचा. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपानं बॅटिंग करणाऱ्या मनोज स्पोर्ट्स बोरगाव संघाच्या खात्यात आणि संघाची एकूण धावसंख्या 2 धाव्याच्या साथीने अंकित झाली ती म्हणजे 35. 35 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एरियावरती आहे चंदू गोंदली. या वेळेला फुलर लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट अँड पॅड मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ निघून जातो. विकेट किपर श्याम माळी यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल. रवींद्रजी वारगडे यांचे शुभागमन झालं. विनंती आहे मंचावरती विराजमान व्हायचंय. आणखीन एक चांगला बॉल आउट स्विंगर आणि आता इथे दोन्ही बॅट्समन एका सेंट वरती आणि धावबाद व्हावं लागेल ते म्हणजेच फलंदाजाला. बट गोलंदाज जुनी संभ्रमामध्ये आहे आणि सध्याच्या घडीला मेन अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल. इट विल बी अ रन कंप्लीट और रन विल बी अ कॅन्सल.
फलंदाजाला बाद तर केलं नाही, बट मुख्य पंचांचा इशारा आम्हाला पाहायचा आहे. 1 रन इज कम्प्लीट. ओके, एक धाव इथे ऍड झाली आहे. लेझ क्रिकेट मैदानामध्ये तुम्ही पाहतायत आणि एका धावेनं संघ सरकतोय तो 36 या धावसंख्येवरती. यावेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव तिथे कंप्लीट करत असताना बॅट्समन पंकज दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि आता या स्थितीला इथे मात्र दोन्हीच बॅट्समन एका एंड वरती आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये तुम्ही चित्र जे पाहतायत ते आहे मानसिक दबावाचं, मानसिक प्रेशरचं. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती, फिल्डरच्या हातामध्ये बॉल आहे, अगदी तो यष्ट्यांच्या समोर उभा आहे, परंतु यष्ट्यांना बॉल लावण्याचं धाडस होत नाहीये. रेअरली असं चित्र तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आणि सध्याच्या घडीला तेच चित्र इथे घडत आहे. स्लेजिंगचा हा प्रकार मैदानामध्ये तुम्ही अनुभवतायत सध्याच्या घडीला आणि सध्याच्या घडीला फलंदाज इथे रिटर्न क्रीज मध्ये पोहोचला की नाही हा प्रश्न आहे पंचांकडे आणि दोन्ही टीम कडून अजूनही कमिटमेंट तुम्हाला पाहायला मिळते. हे ठस्स नाही, ही चुरस आहे ती या स्पर्धेची आणि ती चुरस तुम्हाला या बॉलवरती पाहायला मिळते. सो फायनली बॅट्समन इथे धाबाद होतोय. 1+ विकेट, एक धाव इथे ऍड होईल आणि त्याचबरोबर एक विकेट आउट होईल, ती म्हणजे चंदू गोंधली यांच्या रूपानं. माइंडसेट नुसार दोन्ही टीमचं प्लॅनिंग प्रिपरेशन या मॅच मध्ये. एक धाव आणि त्याचबरोबर एक फलंदाज बाद होईल. आणि धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला एकूण पाहायला मिळते ती म्हणजेच 37 धावा. ह्या वेळेला ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, धाव घेण्याचा मानस नसेल. अंपायर सिग्नल या बॉलवरती लेग बायचा इशारा अँड 3rd ओव्हर इज कंप्लीट. तिसरं षटक सध्याच्या घडीला ते समाप्त झालं आणि धावफलकावरती एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे 37 धावा धावफलकावरती. तिसरं षटक समाप्त झालं प्रमोद माळीचं. तीन षटकांचा केले ते संपलाय. 12.33 ची सरासरी, 37 धावा धावफलकावरती आणि सेकंड स्पेल मध्ये कॅप्टन चेंडू दिला तो प्रशांत माळीच्या हातात. वैयक्तिक दुसरं तर सांगेल 4थं षटक एसएन बॉस दिदी 11 मालीनगर टीम कडून. बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना प्रशांत माळी आणि स्ट्रायकिंग वरती त्याच्या समोर आहे तो म्हणजेच कैलास बाबरे, ज्याच्या नावानं हा मनोज स्पोर्ट्स बोरगाव संघ ओळखला जातो. तो कैलास बाबरे स्ट्रायकिंग एंड वरती. ओव्हर द विकेट प्रशांत. पहिलाच बॉल लेग स्टिक सोडून जातो अँड फायनली मेन अंपायर सिग्नल इट इज वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव या बॉल वरती ऍड होईल आणि संघ सरकलाय तो 38 या धावसंख्येवरती. 38 रन स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला हे षटक मार्गस्थ आहे 4थं आणि वाईट बॉलनं स्पिनला सुरुवात केली आहे ती म्हणजेच बॉलर प्रशांत मालीना. ऍडिशनल रन इथे टीमच्या अकाउंट मध्ये जमा झाली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती पाहते तुम्ही एकूण 38. 38 धावा धावफलकावरती.
यावेळेला बॅटची बाहेरची कडा फ्लिक ऑफ द रिस बट डीप मध्ये फिल्डर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता फलंदाज होईल धावबाद. 1+ विकेट पंकज होत आहेत बाद आणि धावबाच्या रूपाने पोहोचतोय तो दुसरा धक्का. चांगली फिल्डिंग झाली लॉंग लेगला फिल्डर भूषणची आणि फलंदाजी ते धावबाद होतोय तो पंकज. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 39. 39 धावा 2 विकेटच्या नुकसानात आणि मैदानामध्ये दाखल झाला मॅन फ्रॉम भालुक JP जयेश मोरे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती आहे बॅट्समन कैलास बाबरे. शॉर्ट बॉल बॅकफुट होती येऊन स्क्वेअर कट अप्रतिम फटका जबरदस्त टायमिंग चाबूक स्ट्रोक आणि चेंडू सरळ निघून जातोय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. 4 धाव्यानंतर टीमची टोटल वेगानं पुढे सरकते. एकूण धावांकित होत्या त्या म्हणजे 43. 43 धावा धावफलकावरती. या बलेला ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाही. या शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला विकेट किपर कव्हर करतोय चेंडू आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती अंकित होते ती म्हणजेच 44. 44 धावा धावफलकावरती. ओके तर त्या गाडीचा आरसा खाली करायचा आहे. धावसंख्या सिंगल धावेच्या साथीनं 44. दुहेरी आकड्यामध्ये ही टीमचा धावफलक सध्याच्या घडीला फलकावरती जाऊन पोहोचलाय आणि धावसंख्या झाली ती 44. जयेश मोरेसाठी हा बॉल ऑन साइडला स्वीप केला. डीप मधून 2 फिल्डर बॉलच्या पाठीमागे प्रयत्न करतायत आणि बाउंड्री रोपच्या नजीक त्यानं आलंय अपयश आणि बॉल सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. 31-24 गाडी नंबर 4 व्हीलर आहे. वाहन चालकाला विनंती आहे आपलं वाहन त्वरित तिथून बाजूला करायचंय. 31-24 नंबर आहे 4 व्हीलरचा. वाहन चालकापर्यंत जर आमचा आवाज पोहोचत असेल तर विनंती आहे आपली गाडी त्वरित बाजूला करायची आहे. जयेश मोरे JP चौकाराने या मॅच मध्ये अकाउंट ओपन करतोय आणि टीमची टोटल सरकली आहे 48. या वेळेला ऑन साइडला जयेश मोरे ब्रँडेड स्ट्रोक बॉल सीमा पार. जयेश मोरेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. जयेश मोरे मैदानामध्ये जसा दाखल झाला तसा धावांचा पाऊस त्याच्या बॅटमधून. आणखीन एक बॉल या वेळेला अँकल मोड करून स्वीप केला. डीप मध्ये फिल्डर मिसफीड झाली. दुसऱ्या धावेचा मानस JPचं कॉलिंग आणि कॉल इथे सक्सेसफुली कंप्लीट झालेला नाहीये अँड फायनली स्क्वेअर लेग अंपायर सिग्नल बॅट्समन JP जयेश मोरे इज रन आउट. धावबाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. चांगला थ्रो दिला ऑन द स्टंप फेकी भूषण यांच्या वतीने आणि फलंदाज धाबाद होते तो म्हणजे जयेश मोरे. 3 चेंडूंचा त्यानं सामना केला. 1 चौकार 1 षटकार 1 एकेरी अशा एकंदरीत 11 धावेचं त्यानं योगदान दिलं आपल्या टीम करता आणि संघाची धावसंख्या एकूण या एका धावेच्या साथीनं फलकावरती पाहताय तुम्ही 55. 55 धावा धाव फलकावरती. न्यू बॅट्समन गणेश विषय मॅन फ्रॉम भालुक मैदानामध्ये दाखल होत असताना सध्याच्या घडीला डावाचं हे षटक मार्गस्थ आहे 4थं.
आणि समारोप झालाय तो चौथ्या षटकाचा म्हणजेच 1+ विकेट या अनालिसिसनं. 4 षटकांचा वाजवी खेळ इथे संपलाय आणि धावफलकावरती एकूण धावसंख्या ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या मनोज स्पोर्ट्स बोरगाव संघाची 3 विकेटच्या नुकसानामध्ये एकूण 55 धाव. 55 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं अंतिम आणि पहिल्या सत्राचं हे निर्णायक षटक. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल वडवले, मॅन फ्रॉम संभाजीनगर. तर स्ट्रायकिंग एरियावरती आहेत कैलास बाबरे. पहिलाच बॉल लो व फुल टॉस आणि लो व फुल टॉस बॉल. वाईडिश लॉंगरला काय जजमेंट आहे फिल्डरचं. फलंदाज इथे बाद होतील. योगेश माली होते त्या ठिकाणी. हा झेल इथे पकडला आणि फलंदाज बाद होते कैलास बाबरे. मोठा धक्का मनोज स्पोर्ट्स बोरगाव संघाला. HK style. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव. थँक्यू डीजे. चांगलं जजमेंट डीप मध्ये वाईडिश लॉंगरच्या फिल्डर योगेश मालीचं विकेट इथे कॅरी झाली आहे. न्यू बॅट्समन या बलेला बागफुटून येऊन पुलचा फटका. 2 फिल्डरच्या मधून एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमा पार गणेश विषयच्या बॅट मधून येतोय. हा एव्हर क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. 4 धावा ऍड होत आहेत टीमच्या खात्यामध्ये आणि चौकारानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावसंख्या अंकित झाली आहे ती म्हणजे 4 विकेटच्या नुकसानामध्ये 59. 59 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला चौकारानं खातं खुलं करत असताना गणेश विषय फिनिशिंग टच देण्याचा त्याचा प्रयत्न आणि त्याला यश आलंय सध्याच्या घडीला. धावसंख्या धावफलकावरती 59. या वेळेला फुल टॉस बॉल. टायमिंग होत नाहीये. स्टिकरवरती आदळतो चेंडू. प्रमोद चेंडू कव्हर करण्याचा मध्ये थोडे अपयशी ठरले आणि तोपर्यंत येतात ते एकूण 2 धावा. 2 धावा या बॉल वरती 8 होतील बॅट्समन गणेश विषय यांच्या खात्यात आणि संघाची एकूण धावसंख्या या 2 धाव्याच्या साथीने अंकित झाली ती म्हणजेच 61. 61 धावा धावफलकावरती. सामना सुरू करायचा आहे. लीगल डिलिव्हरी. 2 धावा धावफलकावरती आणि टीमची टोटल पाहायला मिळते ती 61. 61 धावा. या वेळेला ऑन साइडला जबरदस्त टायमिंग. गॅप पिक केली आणि बॉल सरळ निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा चौकार. थँक्यू डीजे. बेधुंद फलंदाजी करत असताना मैदानामध्ये बॅट्समन गणेश विषय जो फिनिशिंग टच हवा होता बॅटिंग करणारे मनोज स्पोर्ट्स बोरगाव संघाला तो फिनिशिंग टच इथे देत असताना 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्यांना 10 धाव्याचं इंडिव्हिज्युअल योगदान दिलंय आणि संघाची एकूण धावसंख्या चौकाराची अंती तुम्हाला पाहायला मिळते ती 65. 65 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा किल्ला आहे बॅलन्स. हा बॉल या वेळेला फुलर लेंथ ऑन साइडला गॅप मध्ये ढकललाय. श्याम मालीची चांगली फिल्डिंग. ॲक्युरेट थ्रो देत असताना नॉन स्ट्रायकिंग वरती एकच धाव या बॉल वरती. वेगवान थ्रो सुरेख फेक देत असताना श्याम माली डीप मधून मिळते ती फक्त एकच धाव आणि एका धावेनं संघ सरकलाय तो 66. 66 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. पहिल्या इनिंगचा हा लास्ट बॉल आणि स्ट्रायकिंग वरती आहे बॅट्समन काळूराम. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लेगला सुनील भंडारी. बॉल थोडा बाजूला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट कीपर बॉल गॅदर करतो अँड अंपायर कडे विचारणा झाली धावबादसाठी.
बट डेफिनेटली मेन अंपायर सिग्नल आम्हाला इथे पाहायचा. येस इट इज. फलंदाज होतोय धावबाद 1+ विकेट आणि एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाते ती म्हणजेच मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाच्या खात्यामध्ये. आणि 5 षटकांचे सत्र संपल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 5 विकेटच्या नुकसानामध्ये 67. 67 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या अंती. आणि सेकंड इनिंग मध्ये आता टार्गेट ठेवण्यात आलं या मॅच मध्ये ते म्हणजेच SN बॉयज दिदी 11 मालीनगर संघासमोर ते 68 धावेचं. आणि 68 धावेचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे मैदानामध्ये केला जाईल, या मॅच मध्ये काय घडेल, हावी होईल संघ मनु स्पोर्ट्स बोरगाव की संघ परास्त करेल या मॅच मध्ये त्यांना, SN बॉयज दिदी 11 मालीनगर या ऐकण्यासाठी जाऊयात निखिल ठोंबरे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू दीपक. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी. 68 धावांचं लक्ष्य, 68 धावांचं आव्हान SN बॉयज माळीनगर या टीमच्या समोर. एका बाजूला SN बॉयज माळीनगर टीम, SN बॉयज दिदी 11 माळीनगर एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात इथे मनु 11 शिंदीपाडा बोरगाव ही टीम मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अतिशय वेगवान सुमात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. निलेश गोलंदाजी मार्कवर जे मात्र आपल्याला पाहायला. बोरगाव या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला
दिदी 11 माळीनगर या संघासाठी सातत्यानं खेळणारा खेळाडू आज एशियन बॉईज दिदीनगर माळीनगर या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. छोट्या माळी नॉन स्ट्राईक जो मात्र पाहायला मिळतोय. योगेश नॉन स्ट्रायकर एंडवर, गोलंदाज निलेश तय्या. हा बॉल फटका अतिशय चांगला, लॉंग ऑनला चेंडू मिड ऑनला बेट करून सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार चौकार. थँक्यू. छोट्या माळीच्या पॅटमधून आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. संघाचं इथे अकाउंट ओपन होईल. 4 धावा धावफलकावर. पाठलाग जो मात्र करायचा आहे 68 धावांचा. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 4 धावा आहेत. गोलंदाज तयार निलेश. सुरेख प्रकारचा चेंडू, अप्रतिम बॉल निलेशाचा पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय मैदानामध्ये. 68 धावांचा पाठला करत असताना 5 षटकांमध्ये तुम्हाला सुरुवात खूप चांगली आवश्यक आहे. आणि मैदानामध्ये जर पाहिलं एक चौकार जरूर आलाय छोट्याच्या पॅटमधून, परंतु गोलंदाज हाबी होत असताना पाहायला मिळतात या पॉवर प्लेमध्ये निलेश. छोट्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे. सातत्याने या स्पर्धेमध्ये आपला दबदबा देखील राखला. एक गाव या टीम मध्ये इथे देखील अतिशय चांगली बॉलिंग, खूपसूरत गेंदबाजी, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना निलेश या बोरगाव गावालाच बिलॉंग करतो. घरचं मैदान, घरच्या मैदानावर सातत्यानं असलेला सराव आणि त्याचा इथे पुरेपूर फायदा उचलत असताना निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा 4 बॉल आतापर्यंत टाकलेत. गुड बॉलिंग, अतिशय चांगला स्पेल हाताळत असताना गोलंदाज निलेश तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 6. या धावसंख्येवर 6 ऑन द बोर्ड. निलेश अप्रतिम मारा करत असताना छोटू माळीला पूर्णपणे उभं केलं मैदानामध्ये. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मिड विकेट मध्ये जयेश मोरे आणि टीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बबलूच्या रूपानं. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर कामकाज करताना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षकांचे चित्ते म्हणून या खेळाडूंना ओळखलं जातं. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, बबलू चेंडू खाली. विकेट खूप महत्वाची, अतिशय चांगला झेल. निलेशचं कौतुक करावं लागेल, बबलूचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानात निलेशने केली. पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धावा आणि छोटू माळी सारखा दिग्गज फलंदाज इथे बाद. DJ Sangram in the mix. छोट्या बाद होतोय. गोलंदाजाचं विश्लेषण करायचं गेलं, एकच लाईन एक टप्पा ची गोलंदाजी केली तिथे छोट्या बीट होत होता आणि तीच बॉल वारंवार टाकत राहिला. ऑफस्टिक मारा आणि इथे मात्र छोट्याला फसवलं. एक स्लोवर पद्धतीचा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. बबलूचं कौतुक, एक चांगला झेल जो मात्र पकडलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. पंकजच्या हातामध्ये चेंडू आहे. काशीनाथ कराळे यांच्याकडून प्राइज येते. बबलूने जो झेल पकडला त्यासाठी 151 रुपयाचं प्राइज. बबलूने जो झेल पकडला, गावचे खेळाडू आहेत आणि गावच्या खेळाडूंना एक प्रोत्साहन देण्याची कामगिरी. 151 रुपयाचं प्राइज येत आहे बबलू साठी. गोलंदाज तयार. पंकज येत आहेत आता गोलंदाजी मार्कवर. पंकज तयार. पंकजचा हा बॉल रिव्हर्स खेळला. अमोल कतोरेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक पाठला करतील. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना
सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी पडायचंय झडायचंय, फक्त मनुस्फोट बोरगावसाठी लढायचंय हे मैदानामध्ये दाखवत असताना क्षेत्ररक्षक भाऊच्या माध्यमातून चांगलं असं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. मानिवली गावचा हा खेळाडू सातत्यानं या स्पर्धेमध्ये चंदू गोंधळे आणि कंपनी दाखवत असताना या विभागात जितक्या स्पर्धा होतात मानिवली गावचा देखील दबदबा या स्पर्धेमध्ये होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. आज चंदूची बॅटिंग अतिशय चांगली झाली. आता क्षेत्ररक्षण अतिशय भाऊचं चांगलं पाहायला मिळतं. पंकजचा हा बॉल अमोल कतोरेच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ पार्क. ही ताकद आहे मुरबाड टेनिस क्रिकेटची, ही ताकद आहे संभाजीनगर गावाची. बेहतरीन स्ट्रोक अमोल कतोरे, सेट ऑन फायर, सिक्सर. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. 14 ऑन द बोर्ड, 14 धावा. अमोल कथोरे एसएन बॉयज संभाजीनगर चषक आयोजित या स्पर्धेमध्ये संभाजीनगर टीमने प्रथम क्रमांकाचं प्राइज मिळवलं आणि त्या सामन्यामध्ये देखील ओपन ग्रामीणच्या टीमला हरवण्यामध्ये खूप महत्वाचं योगदान होतं अमोल आणि स्वप्नीलचं. आज मैदानामध्ये स्वप्नील उपस्थित नाहीये, परंतु अमोल चांगली कामगिरी करतोय. सुरेख प्रकारचा चेंडू, फटका इथे फसला. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता अमोल 2 धावा कंप्लीट करेल. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. 68 धावांचा पाठला करत असताना एसएन दीदी 11 माळेनगर. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो आतापर्यंत 16 धावा आहेत. बिग फाईट मैदानामध्ये ची मात्र पाहायला मिळते. गोलंदाज पंकज तयार. पंकजचा हा बॉल गली आणि पॉइंटला बीट करून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. या अगोदरच्या स्ट्रोकर होती ताकद, इथे दाखवत असताना नजाकत. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. अमोल कतोरेच्या बॅट मधून येणारा अजून संजीवनी प्राधान्य करणारा नेत्र दीपक चौकार. पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. अतिशय चांगलं असं संगीत आमच्या डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष कौतुक. चांगलं असं संगीत. कालच्या दिवसामध्ये काहीशी शांतता होती, परंतु आजच्या दिवसामध्ये सकाळपासून आतापर्यंत चांगलं असं संगीत आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून पुढे देखील याच प्रकारचं संगीत पाहायला मिळेल. ओहो, इथे बॉल चांगला आहे. फुल टॉच चेंडू होता, परंतु नियंत्रण नव्हतं इथे बॅट्समन अमोलचं. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 20. अजूनही 48 बनवायच्यात. शेवटचे 19 बॉल, 19 चेंडू आणि 48 धावा. एसएन बॉयज दीदी 11 माळीनगर टीम. पंकज गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार होत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू अमोल कतरेच्या बॅट मधून स्ट्रेट ड्राईव्हचा हा बेहतरीन स्ट्रोक. लॉंग ऑन लॉंग आपला बीट करून चेंडू सीमारेखेच्या बाहेर. अमोल कतोरे ब्रँडेड चौकार. एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू. बोरगाव गावचे ज्येष्ठ नागरिक एकनाथ शिवराम बाबरे साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. 24 धावा आहेत धावफलकावर. 2 षटकं कंप्लीट झाली. 24 धावा आल्यात. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडू धावा बनवायच्या त्या 44. 18 चेंडू 44 धावा. चेंडू पाठवा ताबडतोब मैदानामध्ये. अमोल कतोरे चांगली बॅटिंग करतोय. त्याला योगेश माळी कशा प्रकारची साथ देईल ते देखील आपल्याला पाहायचं. पुन्हा एकदा स्ट्रायकर गोलंदाजाला आमंत्रित केलंय. निलेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. आजच्या दिवसामध्ये मुरबाड तालुक्यातील अनेक दिग्गज खेळाडू मैदानावर पाहायला मिळाले. एक चांगली संकल्पना सातत्यानं एक गाव एक हे मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये रुजवलं गेलंय, परंतु एक नवीन संकल्पना
सर्व टीमला एकत्र घेऊन एक मीटिंग घेतली कैलास बाबरेंनी आणि एक संघ 3 गाव अशी संकल्पना जी मात्र तयार केली आहे आणि खूप मोठा फायदा देखील अनेक टुर्नामेंट्स मध्ये होऊ शकतो. या टीम जर त्या टुर्नामेंट मध्ये खेळण्यासाठी उपस्थित झाल्या तर चांगलं क्रिकेट आपल्याला नक्कीच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. सातत्यानं कॉम्बिनेशन मैदानामध्ये ज्या प्रकारचे आपण MPL असेल MNPL स्पर्धा पाहतो त्या धर्तीवर ही मात्र एक निर्णय घेतला कैलास यांनी. गोलंदाज तयार निलेश. इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघात धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 25 या धावसंख्येवर. धावपलिकावर धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये 25 धाव आहेत. माळीनगर टीम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला टीम आपण जी मैदानामध्ये पाहतोय मनुस्फोट शिंदेपाडा. ओहो वेगवान चेंडू. लाजबाब क्षेत्ररक्षण. लाजबाब अप्रतिम दर्जेदार पॅकअप जे मात्र पाहायला मिळतंय भाऊकडून. मानिवली टीमचे क्षेत्ररक्षक सातत्यानं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात. चंदू गोंधळे असेल. चंदू गोंधळे मागची MPL आठवा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. आज भाऊ मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय आणि विशेष कौतुक निलेशचं करावं लागेल. निलेश कराळे ज्या प्रकारची गोलंदाजी ऑफ स्टंपचा मारा बॅट्समनला आमंत्रण दिलं जातं मोठ्या फटक्यांसाठी आणि तिथे मात्र वंचित राहतात बॅट्समन. सुरेख प्रकारचा चेंडू. फटका इथे फसलाय. बबल्या चेंडू खाली आणि विकेटचं पतन. गुड कॅच. अतिशय चांगला झेल. कालच्या दिवसामध्ये कोल्टन संघाने ज्या चुका केल्यात त्या चुका इथे होत ना पाहायला मिळत नाहीयेत. त्यासाठी खूप पारितोषिकांचा वर्ष होतोय. कुमार बाबरे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे खेळाडू बबल्यासाठी. सर्व समर्थक माळीनगर टीमचे हे देखील उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनापासून आभार या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा नाही तर जिथे जिथे माळीनगर टीम खेळण्यासाठी असते. आज एशियन बॉयज देखील संघ बरोबरीला आहे. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर तयार. निलेश कराळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. सुरेख प्रकारचा चेंडू. इथे अप्रतिम बॉलिंग. इम्प्रेस करत असताना दिवसभराच्या सत्रामध्ये अनेक गोलंदाजांनी गोलंदाजी केली परंतु मैदानामध्ये संतोष कराळे निलेश कराळेने जी गोलंदाजी केली त्यासाठी 100 रुपयाचं प्राइज येत आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये निलेश करतोय संतोष कराळे यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार. अमोल कथोरेला कमबॅक करावं लागेल. ती क्षमता या खेळाडू मध्ये. गोलंदाज तयार. निलेश. अजून एक. व्हॉट अ बॉलिंग. सुपर से ऊपर. घरच्या मैदानावर दाखवत असताना मुरबाडकरांना जे खेळाडू जे पाहायला मिळतात आज घरच्या मैदानावर आल्यावर बोरगाव टीमचा मारा कशा प्रकारचा असतो ते दाखवत असताना. हे घरचं मैदान आहे. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. निलेश. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. अमोल कतोरेला सहजासहजी आपण एवढं जास्त वेळ डॉट चेंडू खेळताना पाहत नाही परंतु निलेश साठी एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारची गोलंदाजी केली अक्षरशः टीमला पूर्णपणे वर्चस्व मिळवून देत असताना या षटकात फक्त एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातील आतापर्यंत फक्त अवांतरच्या रूपाने एक धाव खरचली वाईटच्या रूपाने. 5 चेंडू डॉट टाकलेत. 5 चेंडू डॉट टाकलेत. 6वा बॉल देखील डॉट टाकेल का ते देखील पाहायचं. निलेश कराळे गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर अमोल कथोरे. अमोलला कमबॅक करावा लागेल. मोठा लिप फटक्यांची अपेक्षा एसएन बॉयज माळीनगर टीमला.
गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, बबल्या चेंडूवर येईल. एक धाव आणि इथे क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. DJ Avi, Avi, Avi. थँक्यू. 29 धावा धावबल कव्हरच्या मात्र पाहायला मिळतात. 29 ऑन द बोर्ड. नक्कीच कोलठण गाव आणि कोलठण गावात ज्या ज्या वेळेस या विभागामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होतात, ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा या विभागामध्ये होतात, सातत्यानं तानाजी ठाकरे यांचं विशेष प्रेम आमच्यावर नेहमीच पाहायला मिळतं. कोलठण गावचे एक चांगले खेळाडू, त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला ताबडतोब सामना चालू करा. धावपलकावर धावसंख्या आपल्याला जे मात्र पाहायला मिळते आतापर्यंत 29 धावा आहेत. 2 षटकं कंप्लीट झाली, 29 बनवल्यात, 68चा पाठलाग सुमात्र मैदानामध्ये. 3 षटकं संपली. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 29. आता शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 39 धावा. अजून देखील सामन्यामध्ये एखाद्या षटकात 20-22 धावा आल्या या षटकामध्ये तर सामना टर्निंग होऊ शकतो. हॅलो 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 हॅलो. शेवटचे आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये 39 धावा. गोलंदाज तयार होत आहेत. आता गोलंदाजी मार्कवर गणेश. नक्कीच या षटकामध्ये जरी 21 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये 19 धावा ह्या होऊ शकतात. परंतु विशेष मी कौतुक करेल निलेशचं, ज्या प्रकारची गोलंदाजी निलेशने केली. आपलातून स्पेल, शेवटच्या चेंडूवर अमोलने चौकार खेळलाय, तो संजीवनीदायक होईल का ते देखील पाहायचं. गणेश विषय तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. अंपायर डिसिजन, चेंडू फरार, चौका. थँक्यू. मंडप डेकोरेटर कुठं असतील तर संपर्क साधा ताबडतोब. मंडप डेकोरेटर भाऊ कालेकर कुठं असतील तर संपर्क साधा. भाऊ कालेकर. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये अजूनही 35 धावा आहेत. या गोष्टी श्याम माळीसाठी नवीन नाही आहेत. श्यामने अनेक सामने माळीनगर टीमसाठी अशा पद्धतीतून जिंकलेत. आज काय करेल ते देखील पाहायचंय. 11 चेंडू 35 धावा. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक. प्रयत्न सुरेख, अप्रतिम प्रयत्न जे मात्र पाहायला मिळतात. एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 35 धावा धावपलकावर, 33 बनवायच्या. 10 चेंडू शिल्लक. शेवटचे 10 चेंडू, 33 धावा. 2 मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. बॅटिंग करणारी टीम ती कंप्लीट करेल का? गणेश तयार. आणि इथे बॉल चांगला आहे. श्याम चेंडू समजू शकत नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 33 धावा. घरच्या मैदानावर राज्य करत असताना टीम मनू 11 बोरगाव ज्या प्रकारची बॅटिंग
मैदानामध्ये केली, ज्या प्रकारची गोलंदाजी निलेशने केली अप्रतिम. सुरेख प्रकारचा चेंडू, फटका इथे फसला क्षेत्ररक्षक चेंडूवर. वॉट अ कॅच, नाईस स्कॉट, अप्रतिम झेल. DJ Avi विकेटचं पतन खूप महत्वाची विकेट. श्याम बाद झालेत. आता प्रशांत येतील मैदानामध्ये. चंद्रकांतजी नाईक साहेब यांचं देखील शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचे या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. काशीनाथ कराळे यांच्याकडून प्राइज येते. हरीनं जो झेल टिपला त्यासाठी 50 रुपये. मान्यवरांना विनंती असेल, जे आमचे मित्र परिवार आहेत त्यांना विनंती असेल, थोडं व्यासपीठ मोकळं करा, तिथे मान्यवरांना बसण्यासाठी जागा होऊ द्या. काशीनाथजी कराळे साहेब यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. मित्रपरिवार, तुमच्यामुळे या स्पर्धेला शोभा आहे, परंतु थोडं सहकार्य करा. प्रमुख पाहुणे जोपर्यंत आहेत तोपर्यंत फक्त स्टेज मोकळा करा, त्यानंतर तुम्ही येऊन बसू शकता. गोलंदाज तयार गणेश, स्ट्रायकर इनवर अमोल. सुरेख प्रकारचा चेंडू, फटका इथे फसला. जेपी प्रयत्न करत असताना ओहो, आणि ते एक सोपा झेल जेपीने सोडला. ज्यावेळेस मिड विकेटला होते त्यावेळेस असं वाटत होतं की हा झेल होऊ शकत नाही, परंतु प्रयत्न अतिशय चांगले केले. झेल सोपा केला आणि सोपा झेल सोडला. कालच्या दिवसामध्ये शहापूर या ठिकाणी अतिशय चांगला झेल जो मात्र जेपीने टिपला, परंतु या मैदानावर एक सोपा झेल सोडत असताना पाहायला मिळतो. अमोलला जीवनदान, आणि ते जीवनदान किती महाग पडेल ते देखील पाहायचं. धावफलकावर धावसंख्या 37, 37 धावा. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. गणेश विषय देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 षटक कंप्लीट. संघाची धावसंख्या 39. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आता 6 आणि 6 चेंडू 29 धावा. योगेश मेजर यांचा आपण सत्कार करणार आहोत. रवी बाबरे सर यांना मात्र विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करा. आमचे कॅमेरामॅन राजू सर, मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. या स्पर्धेसाठी उपस्थिती 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. आपण जे मात्र पाहतोय थोडं फास्ट खेळा. मनू 11 बोरगाव. सहा चेंडू आणि 29 धावा. गोलंदाज तयार होत आहेत. काळूराम. स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. काळूराम विषयीच्या हातामध्ये चेंडू आहे. उर्बात टेनिस क्रिकेट या खेळाडून देखील एक काळ होता की अक्षरशः आपल्या गोलंदाजाने बॅटिंगवर गाजवलं होतं. असा हा खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मनू 11 बोरगाव टीम साठी शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 29 धावा. प्रशांत ऑन स्ट्राईक. 5 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. काळूराम तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. लेंथ आणि गोलंदाजांचं विशेष कौतुक करायला लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करतात. गोलंदाज तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरील जेपी. 1 धाव. योगेश सर देखील ऑनलाईन सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. जे
सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय आणि भाऊचं विशेष कौतुक करावं लागेल ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आज केलंय. तुम्ही जेवढ्या कमीत कमी चुका करशाल तेवढ्याच मात्र सामन्यावर दबदबा राहतो. निलेशचं अप्रतिम षटक होतं. क्षेत्ररक्षकांची त्याला साथ होती. बबल्याचे ते 2 कॅच असतील. गोलंदाज तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. खूप उशीर झालाय या फर्स्ट फटक्यासाठी. प्रशांतच्या बॅटमधून येणारा हा चौका. थँक्यू. अतुलजी गंभीरराव यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. अतुल गंभीरराव. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बबल्या खूप दूरवरती. निलेश देखील चेंडू कव्हर करू शकत नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होत असताना धावपलिकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा औपचारिकता या सामन्याची बाकी आहे. काळूराम तय्या. रिव्हर्स खेळलेत. अमोल कतोरेच्या बॅट मधून चेंडू सीमारेखेच्या बाहेर. चेंडू फरार. चौका. 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 46 या धावसंख्येवर. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे या सामन्यातील या इनिंग मधील. एक बॉल शिल्लक. नक्कीच चांगलं असं संगीत प्रेक्षका वर्गापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. फक्त त्याला टाइम मिळणं गरजेचं आहे सर. तुमचं मनोरंजन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. नक्कीच होईल. गोलंदाज तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका. अमोल कथोरे. रिव्हर्सचा बेहतरीन स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 रिव्हर्सचे चौकार खेळलेत. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 48 धावा आणि इथे 19 धावांनी पराभूत होती टीम. हार्ड लक.